नमस्कार मित्रांनो. तर असंच बसल्या जागी आपल्यामध्ये एक चर्चा झालेली आहे. नवीन आपले मित्र आलेले आहेत शिवभाऊकडे एक पद्धतीमध्ये एक भारी स्क्रिप्ट आहे. तर हे शिवभाऊ हे तर तुम्हाला माहीतच आहेत. आपली जानकी जिगर दिल का तुकडा फक्त डायलॉग बाजी. हां मग आता कसं चलत फिरत आम्ही खाली गेलो होतो. मग तिथं आपल्याला शिवभयाची ओळख झाली. त्यांचे काहीतरी विचार 2 गोष्टी होत्या त्या आमच्या मनाला पटल्या. आणि त्याच्यामध्ये मग काय झाला विषय भेटल्यावर काही नाही. आमचं मत त्यांना पटलंय, त्यांचं मत आम्हाला पटलंय. हां ही सगळ्यात भारी. आमच्या दोघांची मन एकजूट करणारा माणूस म्हणजे भागवत. हां सगळ्यात दोघं म्हणजे आम्ही दोघं म्हणजे एक, त्यांच्याने आलं की एक. हां भयानं सांगितले की म्हणजे काहीतरी भयानं युनिक केले होते स्टार्ट, पण त्यांना 1-2 गोष्टीमुळे त्यांनी थांबले होते. मग तिथं मी तर काही नव्हतो, पण वैभव भैया होते तिथं. वैभव भैयाला त्यांनी ती गोष्ट सांगितली, पटले. वैभव भैयानं मला सांगितले, मग मला पण चांगली वाटली ती गोष्ट. मग त्या गोष्टीला आम्ही थोडं प्रतिसाद करून पुढे काहीतरी केलो आहे. आणि आता आम्ही त्याच्याच तयारीत आहे. ते आता पुढे जाऊन करायचे आहे. हे असं असं सगळं ते फिक्स झालेल्या गोष्टी आहेत. मग आता आम्ही करणार आहोत. तर करते वेळेस तर तुम्हाला काय एक्सपिरियन्स येते का नाही ते तुम्हाला दाखवणार आहे. तुम्ही बघा. बीटीएस म्हणणार का? बीटीएस. हां BTS शॉर्ट फिल्म हो. काय होणार आहे आणि काय दिसणार आहे. शॉर्ट फिल्म तर करणार आहोत. ते करताना तुम्हाला बीटीएस दाखवतो. अजून काय म्हणतो ही बघू काय तुम्हाला एक गोष्ट दाखवतो. इकडे की जाऊ. सगळ्याकडे डिम्पल गर्ल असतात, आमच्याकडे पॉमी बॉय आहे. कसली बघायची भारी आहे का? कसं थांब की नका कशी बघायची आहे का? ही जादू आहे, जादू. नशिबाला सर पोरगी. जिला माझा भाऊ भेटत. रील्स मध्ये कशा असतात कुठं असेल ती भवानी म्हणता भाऊ. मग बघू. मग आता आपण जाणार आहोत शूटिंगला. तिथे गेल्यानंतर सगळं काय स्टोरीची स्क्रिप्ट वगैरे असला आता ते आम्ही बनवणार आहेत. शूटिंग वगैरे कसं करायचं काय नाही ते आता सांगतील भैया आपल्याला. चालू होतं मग आता शिवनेरी कॉलेजवर तिथं काय तर कॉलेजचा सीन आहे मग बघलेले. आता बघा कष्टाचे कसं असते. आपल्याकडे काय नसलं की एका गाडीवर 3 जावं लागते. हे आमचे डायरेक्टर साहेब आहेत. इकडे हिरो थांबतो. हे बघा हिरोची स्टाईल. तर बघूत आता जाऊ कॉलेजवरती गेल्यानंतर बघूत कसं आहे का नाही. बाबू चला असं जा कमेंटमध्ये फक्त एवढंच म्हणत जाऊ नका. अरे नीट जावा रे गाडीवर उलटून पड चाल. तर इथं शिवनेरी कॉलेज आहे. आता बघूया आपण शूटिंग वगैरे कसं घ्यायचं का नाही सगळं चेक करणार आहोत. कारण कसं आहे कोणतंही प्लॅनिंग करण्याच्या आधी बघावं लागते काय कसं आहे. बघ चला आपली धनू लागली पार्किंग मध्ये. हे हिरोची स्टाईल. ओ डायरेक्टर साहेब हातावर केसावर येऊ का हात मारत. बघा की लुक येऊ का चलायची पद्धत बघा. अरे ओ हिरो कशाची 2 रुपयाची पोज. 2 रुपयाची. तर मित्रांनो कसं चालतंय बघा भोंप्या. भोंप्या हे का भोंप्या चिम्यावा. ती एक इंस्टाला कसले फेमस आहे चिम्याडॉन. दूर 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 म्हणते. कॉलेजचा आपल्याला 1-2 सीन आहे तर कुठला हे तुमच्या मनावर आहे बघा. आता कसं काढतो का नाही व्हायची मॅडम बरोबर. हां स्टाईल कशी विषय आहे का? आता वाढवायचं सगळं सोडवायचे. माझं तर सगळी कुणच भारी आहे. रण वाटकली करा लोक उद्या. ए बाबा गप. किती वेळेस असं डिसिजन झाले की आपलं. तरी आहे शिवनेरी कॉलेज. इथं जसे की आपण शूटिंग करणारच आहोत. बऱ्याच गोष्टी बघून इथं थांबलोत. आता चेक झाले तर इथून आम्ही एक सीन घेणार आहोत. तिथून एक सीन घेणार आहोत. कसा सीन येत आहे ते तुम्ही युट्यूबला बघा. कारण रिझल्ट आजच घेणार होतो सीन, पण विषय असा आहे की लेकर जरा लागते तर मला कुठे दिसला इथं. म्हणजे आज राहिले की घेतो लेकरं घ्यायचं म्हणजे आज कॉलेजला सुट्टी आहे नेमकं. मग उद्या येऊन कॉलेज चालू असताना कसं फील येऊ लागते ना. उगं बनवलं काय की नाही. तुम्हाला सगळं लोकेशन दाखवू आम्ही.
त्याच्यात कुठं काही कुठं आहे. नाही. ज्याला माहिती त्याने या की इथं ऍडमिशनला भेटला काही असेल तर लगेच तिथे घेऊन टाकता आज असं कॉलेज आहे बघा. इथलं आपल्याला घ्यायच्या कॉलेजमधून आलेले मित्र असं आपलं राडा कॉलेज लाईफ बी दाखवायची त्याच्यात. मेन मुद्दा असा आहे आपली स्टोरी कसं आहे, एक लहान मुलगा असते त्याचे 18 वर्षापर्यंत वडील त्याला काय म्हणते तर या बाबतीत आपल्याला जी करायचे ते म्हणजे स्टोरीमध्ये आम्ही हे दाखवणार आहे. आणि त्याच्यानंतर पण पुढे हे ते पुढे सांगायचं होतं. नाही बघण्यासारखं आपण क्लायमॅक्स प्रत्येकाने पहा. क्लायमॅक्स हा बाप क्लायमॅक्स आहे सगळ्यांनी बघा. ट्रेलर बी पडलाय आपला होय 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 का तर गोष्टी अशा असतात. बघू मग कसं होते काय नाही. होय अरे तू माझा हिरो तुम्ही थांबा, तुम्ही थांबा. त्या दोघांवर आम्ही आहोत. अरे फोटोग्राफर म्हणतात माहिती का, इंस्टाचं आपलं पेज चेक करा कोण गोरा बघू. विषय का तर सगळं चेक करून आता आपण अजून आपल्याला 1-2 लोकेशन चेक करायचे आहेत. आपल्याला तिथं जाऊन बघूया. कसं आहे माहिती आहे का, मेन मुद्दा काही करण्याच्या आधी सगळे प्लॅनिंग केलं का नाही गोष्टी कधी चुकत नसतात. आणि जर उगं झोपीतून उठून गेलो ना आपल्याला काय करायचं म्हणलं की कसं होते, हे नाही बाबा ते करायचं होतं, ते नाही बाबा हे करायचं होतं, अशा गोष्टी घडतात. म्हणून आता आपण सगळ्या गोष्टी बघायला लागलो. आणि हे सगळ्या गोष्टी मी चुकीच्या करता बरं का, असं वैभव म्हणते मी नाही. फाटीवर जायच्या आधी शाळेचा एक सीन आहे, अजून एक शाळा आहे आपण तिथले चेक करणार आहोत. लहान वयाचा सीन आहे ती इथं घ्यायची आपल्याला छोट्या जिल्हा परिषद शाळेमध्ये. आणि ती मोठ्या वयातला सीन आहे ती शिवनेरी कॉलेजमध्ये घ्यायचं. तर बघू मग बॅकग्राऊंड वगैरे कसं आहे आपल्या लोकेशननुसार. शाळा बहुतेक सुटल्या वाटायले, लेकरं येऊ लागलेत. ये वैभव वैभव ये रे ओ हिरो. आमची वैभव भैया हिरो. आपला काही नाही साईड रोल ना, साईड रोल आपला साईड रोल आहे. गरीब माणसं आपण, आपल्याला कसं सीन बिन जमत नाहीत. आले बघा हिरो. कसं चलते बघा की, रसगुल्ला आहे रसगुल्ला एकदम. तुझ्या अर्ध्या रील बघूनच बघायचं म्हणजे की ह्याला काही काम आहे का, फक्त ह्याने केसावर हात दिले तुम्ही माझ्यापाशी. कसं करणार आहेत तर माझे केसात बघा, पुढे असं मागं ढकलता. मला वळवायची आवश्यक सवय काय आवड आहे पडतो. तुला बघून मला बी सवय लागली आहे का. कुणी काय म्हणलं ना मी काय हे यावं हे डॉन आहे भाई तू डॉन. पुण्यासारखं हे तर चला तुम्ही लय बोललो आता. तर आता बघा ही अशी शाळा आहे. काय नाही स्टोरी आहे. यूट्यूबवर आम्ही व्हिडिओ अपलोड करतो. ते यूट्यूबची एक स्टोरी आहे, म्हणजे लहान मुलांना सर्वांनी बघायसारखी स्टोरी आहे. ती लोकेशन वगैरे दाखवतो. दाखव ना ती म्हणजे काय असेल तर डेमो एखादी. तर सर म्हणतात काय विषय करत आहोत काय नाही. तर आपणाला सांगावं लागेल आधी जे आहे ती एक बार दाखवलं की. आता इथून आपण नदीवरती चाललेलो, मध्ये आपला शाळेचा सीन होता म्हणून शाळेवरती थांबलेलो होतो. आता इथून नदी जवळच आहे, आता आपण तिथं नदीवरचा बघू कसं लोकेशन आहे काय नाही. तिथं पोलीस स्टेशन आहे. हा विषय नाही बाबा, काही काय का लगेच मार देतात. काय चिखलात जाऊन बसायला तेवढंच काय त्याच्यात, वाळ कुंकड तर असेल. ये तू चिखलातून वा. आपल्या डायरेक्टर साहेबाला हा तर बघा कसं आपल्या डायरेक्टर साहेबाला हा सीन हा लोकेशन आवडलेलं आहे असं यांनी म्हणायला पाहिजे, पण मी म्हणायला मला बघू तर द्या आधी. आता तुम्ही पहिलं भेटल तो मला दाखवायला आणलो एवढा एक सीन मी. अरे आपला गणपती शूटचा सीन आहे. हा काही विषय नाही. मला नदी गावच्या बाहेर गेला असं ब्लॉग यार गप ना भी वाटलं बा, पण लक्झरी आहे एकदम. हा हा विषय नाही. असा सीन आहे. इथं बसता मी धोंडे बिंडे मारता कशाला खाली मारता. इकडं म्हशीला मार. मला टेन्शन आल्यावर राहते असं धोंडे मारता. कुणाचं नसतं इथं रील चालू करशील तसला विषय होईल.
चालते बघू लोकेशन बॅक साईडला बघा हो का भरपूर मोठी नदी आहे. भारी हा खरंच लक्झरी दिसलं एकदम सिनेमॅटिक. आणि हे केल्यानंतर एकदम भारी लुक आलाय. आता बघा की हो का एवढंच असं बघा कसलं भारी दिसते एकदम. या कुणाला रील्स वगैरे वगैरे फोटोशूट करायचं असेल तर माझ्याकडे मला या. मेसेज करा. रील्स करायचं असलं तर साहेबाला घ्या. आधी साहेबाच्या रील बघा म्हणजे कळतंय तुम्हाला. आणि लईच इंटरेस्ट येणार गेलं तर हे बघा इकडे मागे राखायला या. होय तुम्ही म्हणू का तूच राखू जे म्हणून चांगला कॉमेडी मजा. चला मग बघू काय नाही, आता. अजून तू काय शंभर अजून टक्के scene होतंय. आता आपल्याला झालं की एवढी सीन लागणार आहेत. तिथला आहे एक नदीवरचा ती एक ती तीन रूमचं तर location काय आहे, नाही. रूमचं तर काय कुठे 10 ऍडजस्टमेंट मिनिटाच्या होते. मध्येच होणार आहे सगळा विषय. टॉपचा विषय होणार आहे म्हणजे काय पण होईल तर लोक माशी बघ माशी माशी बघ माशी कसली बघ तू लगेच बघायलास कुठेच माशी तिथे काय खर्च येतो कुठे खर्च येतो कशाला आपल्याला लगेच बघला तुम्ही. चला चला मग आता आपण बघूच कोणी कोण जायचंय. रस्ता सोड्या इकडूनच जातो सोपं दिसला. इकडे चिखल आहे नाही तिकडे चिखल आहे भुई बघ ह्यो. चल चल तुला बघून येतो मी. अवघड आहे बाबा इथं जर पाय निष्ठला रे निष्ठला काहीतरी विषय आहे बा. डायरेक्टर साहेबाची कोणतर ओळखीचं आहे वाटायला बा. असं इन्क्वायरी नाही ते. तर हे पहिल्याचं शिरूर आहे ओल्ड शिरूर बघा. मी चालल्यावर का म्हणजे कशाचं रनिंग चालू आहे. रनिंग बरं म्हणजे काय पहिल्याचे आहेत काय आता डेव्हलप बी होऊ लागला एरिया. पण जास्त जे पहिल्याचं सगळं इकडंच आहे. वस्ती सगळी शिरूरची इकडंच आहे मध्ये. मेन रोड हाच आहे. तिथं जे तुम्हाला पहिलं दाखवलं बसेश्वर संस्थे तिथं आता थोडं डेव्हलप एरिया आहे. मार्केट वगैरे तिकडं इकडे खेडेगाव असं शिरूरचं मेन मध्ये तिकडं इकडे उजव्या बाजूला आनंदपाळ मंदिर ते आहे. ते पाठीमागल्या पहिल्याच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितला जाचाल. इथं त्या चहावाल्या भयाचं इथं बघा चहाचं दुकान आहे बघा एकदम फेमस. विषयच नाही दुरून दुरून व्यक्ती येते तर फक्त चहा प्यायला. शिकून कुणाचं भलं झाले हो. ही कोण आहे ही कोण आहे ही कोण आहे कोण आहेत भाऊची खुशी बघा आता दिसणं इकडे पाठीमागे. वैभव बोलते सबको बोलते फिर बोलते विषय का वैभव बोलते रिस्टार बोलते रिस्टार. आम्हाला काय म्हणत जाऊन रे जेवढे आहेत तेवढे लई महत्वाची. लालपरी ये लालपरी ये. लोकेशन बघून आलो. कसं वाटतं लोकेशन. तुमच्या मनानुसार तर आहेत की सगळे सगळे लोकेशन चांगले आहेत. माझ्या मनासारखे भेटले. ओके. लोकेशनचे अँगल वगैरे कसे भेटतील तुम्हाला ते कळवा आम्हाला कमेंटमध्ये. कसं झालं एकदम सपोर्ट असू दे. काय म्हणतो तुमचं मत काय. काय बोल एक साहेब. नंबर आहे. उद्या लगेच चालू आहे. हे वेलकम बैक स्वागत है आप सबका एक और नए राहुल भैया के ब्लॉग में. हिंदी आम्हाला एवढं शिकायच्या पुढे इतनी तर आम्ही हिंदी बोलणारी नाही. नाही. एक ब्लॉग होणार आहे हिंदी फक्त कॉमेडीसाठी. कॉमेडी करायचंच नाही आपण. करणार आहोत तू तुझं तू बनव Comedy आपल्या साठी. पेजवर नाही. कॉमेडीसाठी. कारण मराठी अशात गर्व आपल्याला पहिल्यापासून आहे विषय नाही. मग भेटूया आपण आता. ब्लॉग वगैरे कसं झालं काय नाही तुम्ही चेक करा. झाल्यानंतर तुम्हाला लिंक वगैरे तर येतच असते. हे, कसं असं ऍक्शन